लक्ष्मी नरसिंह मंदिराबाजूस गावामधील अंडरग्राउंड ड्रेनेजची दुरावस्था, चेंबरमधील दुर्गंधी पाणी निघाल्याने भीमा नदी पुलावर गटाराचे साम्राज्य। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे लक्ष्मी नरसिंहाच्या संपूर्ण आराखड्यातील कामाचा दर्जा तपासावा। काही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून यापासून ग्रामस्थांना व भाविकांना त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे। लक्ष्मी नरसिंहाच्या 260 कोटी रुपये आराखड्यातील अंडरग्राउंड ड्रेनेजची दुरावस्था झाल्याने पाईपलाईनच्या चेंबरमधील दुर्गंधी पाणी काही ठिकाणी निघत असल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी येत आहे। भीमा नदीवरील पुलाशेजारील चौकात दुर्गंधीचे पाणी कॉन्क्रीट रस्त्यावरून नदी पात्रात वाहत आहे। लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे पुरातन काळातील देवस्थान असून या भागाचे कुलदैवतही आहे। दररोज हजारो भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। भीमा नदीवरील पुलाच्या बाजूस चौकामधील दुर्गंधीला सामना करावा लागत आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा कामे निकृष्ट दर्जाची का होत आहेत, भाविक भक्त व ग्रामस्थांकडून चर्चा होत असल्याचे पाहावयास मिळत आहे। ग्रामपंचायतच्या वतीने विद्यमान सरपंच अर्चना सरवदे व सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे व आजी माजी सरपंच उपसरपंच यांना अनेक वेळा ड्रेनेजच्या चेंबरमधील दुर्गंधी पाण्याच्या सूचना देऊन सुद्धा अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। एकीकडे डेंग्यू, ताप, मलेरिया अशा रोगाची साथ चालू असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्मी नरसिंह हे देवस्थान कुलदैवत असल्यामुळे एवढा मोठा निधी मिळालेला आहे, याबद्दल ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत। तर दुसऱ्या बाजूने ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे लक्ष्मी नरसिंहाची कामे काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची झाली आहेत। याची पुरेपूर चौकशी करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सुतार। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।